नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिका सरळ सेवा भरतीसाठीचा जो आकृतीबंध आहे तो महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्याकडून जाहीर करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधस अशा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात. जो शासन निर्णय आहे, जीआर आहे त्याबद्दलची. तर यानुसार पाहू शकता जो शासन निर्णय आहे, कोल्हापूर ही ड वर्ग महानगरपालिका असून सदर महानगरपालिकेची स्थापना 1972 रोजी करण्यात आलेली असून याबद्दलची जी महत्त्वाची माहिती आहे देण्यात आलेली आहे. त्यानुसार इथे पाहू शकता शासन निर्णय आयुक्त तथा प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांनी संदर्भीय 19 जानेवारी 2023 आणि 26 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सादर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र अ मधील स्तंभ क्रमांक 7 मध्ये नमूद करण्यात आलेली 335 नवीन पदे निर्माण करण्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 51(4) नुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. यानुसार पाहू शकता 335 नवीन पदे निर्माण करताना एक वेळेची बाब म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या 35% आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर इतर महानगरपालिकांच्या आकृतीबंधाशी सुसंगत पदानुक्रमाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या काही पदांची वेतनश्रेणी ग्रेड पेमध्ये बदल याबाबतचा तपशीलसुद्धा प्रपत्र ब मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. त्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. यानुसार 34 शासन मान्यता आहे. यानुसार सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र क मध्ये दर्शवण्यात आलेली 938 पदे व्यपगत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शासन मंजूर 5048 पदांसह नवनिर्मित 335 पदे अशा एकूण 5383 पदांमधून व्यपगत करावयाची 938 पदे वगळून प्रपत्र ड मध्ये नमूद केल्यानुसार 4445 पदांच्या आकृतीबंधास शासन मान्यता देण्यात येत आहे. यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या पदांचा आकृतीबंध पुढील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे. यानुसार कोल्हापूर महानगरपालिका आकृतीबंधानुसार उपलब्ध होणारी पदे आवश्यकतेप्रमाणे महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाची विहित केलेली टक्केवारी 35% लक्षात ठेवून भरण्याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनाचा खर्च विचारात घेता शासन मान्यता घेतल्याशिवाय पदभरती जी आहे ती सुरू करू नये. यानुसार इथं पाहू शकता जे एकूण ज्या जागा आहेत याबद्दलची माहिती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने जे एकूण जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत याबद्दलचं डिटेलमध्ये आकृतीबंध या PDF मध्ये देण्यात आलेलं आहे. या PDF ची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून तुमच्या माहितीसाठी विस्तारित माहिती चेक करू शकता. इथे पाहू शकता उपायुक्त या पदासाठी जी मंजूर पदे आहेत 2 मंजूर पदे झालेली आहेत. त्याचबरोबर उपशर रचनाकारसाठी 1 आहे. उप अभियंता यांत्रिकीसाठी 1 पद, उप अभियंता स्थापत्यसाठी 6. त्याचबरोबर इथे पाहू शकता पुढे फिजिओथेरपिस्टसाठी 1 पद मंजूर झालेलं आहे. असे एकूण 11 पदे या क्षेत्रामध्ये आहेत. त्यानंतर उप अग्निशमन अधिकारी आहे, लघुलेखक उच्च श्रेणी, वरिष्ठ लेखापरीक्षक आहे, सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव याच्यासाठी 1 जागा आहे, कार्यशाळा अधीक्षक, संगोपन अधिकारी, सहाय्यक नगररचनाकार, सहाय्यक पर्यावरण अधिकारी आहे, सहाय्यक अभियंता यांत्रिकी, त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता स्थापत्य, अधिसेविका मेट्रन यासाठी सुद्धा आहेत. त्याचबरोबर दुसरे जे पद आहेत श्रेणी आहेत याच्यानुसार अग्निशमन केंद्र अधिकारीसाठी 3 मंजूर पदे करण्यात आलेली आहेत. यामध्ये निबंधक विवाह नोंदणीसाठी 1 आहे, अधीक्षकसाठी एकूण 16 आहेत, उद्यान अधीक्षकसाठी 2, कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी 4 आहेत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी स्वच्छ भारत अभियानसाठी. त्याचबरोबर इथे पाहू शकता सगळ्यात जास्त कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी 49 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानंतर सहाय्यक अधीक्षकसाठी 17 पदे मंजूर झालेली आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 85 पदे जी आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानंतर जी नामंजूर पदे आहेत नवनिर्मित याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये जी पदे जी आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता अग्निशमन विमोचन फायरमनसाठी 108 मंजूर पदे आहेत. अशी एकूण 384 पदे या क्षेत्रामधून आहेत. त्यानंतर पुढच्या क्षेत्रामधून पाहू शकता अशी डिटेलमध्ये माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. कोणत्या
सेक्टरमधून जी पदे जी आहेत किती एकूण भरली जाणार आहेत याबद्दलची नवीन नवीन जी पदे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती या अधिकृत GR शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहेत। यानुसार 4445 कोल्हापूर महानगरपालिकेसाठीचा आकृतीबंध जो आहे या शासन मान्यता देण्यात आलेली आहे, त्यानुसार चेक केले जाऊ शकतं। याच्यामध्ये पाहू शकता पुन्हा जी कोल्हापूर महानगरच्या व्यक्तिगत करावयाच्या पदांचा तपशील आहे त्यानुसार उपसंचालक नगररचना यासाठी सुद्धा मंजूर पदे करण्यात आलेली आहेत। आरोग्य सेवकासाठी आरोग्य निरीक्षक या पदासाठी 16 जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत। यानंतर वाहन चालकसाठी 153 जागा मंजूर झालेल्या आहेत। अशा पद्धतीने 222 जागा मुकादम तथा लिपिकसाठी 222, त्याच्यानंतर चौकीदार या पदासाठी 166 जागा आहेत। शिपाई या पदासाठी 264 जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर कामगार या पदासाठी 806 अशी 1861 या सेक्टरमधून ज्या जागा आहेत त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढे पाहू शकता नगरविकास विभाग कोल्हापूर महानगरपालिका महापालिका आयुक्त कार्यालयासाठी ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत याच्यामध्ये एकूण 10 जागा आहेत। या विभागासाठीच्या कनिष्ठ लिपिकसाठी 2 आणि शिपाईसाठी 5 जागा अशा आहेत याच्यामध्ये। त्याच्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयासाठी सुद्धा 10 जागा मंजूर आहेत। उपायुक्त कार्यालयासाठी 10, सामान्य प्रशासन विभाग मुख्यालयासाठी 3 आहेत। त्याच्यानंतर 21 आहेत। मागासवर्ग कक्षासाठी 3, आस्थापना विभागासाठी एकूण 19, त्याच्यानंतर रचना व कार्यपद्धती विभागासाठी एकूण 8 जागा आहेत। पुढे याचे पद आहे माहिती आणि जनसंपर्क विभागासाठी 6, परवाना विभागासाठी एकूण 15, अभिलेख कार्यालयासाठी एकूण 5 जागा आहेत। निवडणूक आणि जनगणना विभागासाठी 6, त्याचबरोबर विधी विभागासाठी एकूण 10 आहेत। इस्टेट विभाग यासाठी एकूण 39, बालकल्याण व समाज विकास विभागासाठी 8 अशा विभागानुसार ज्या एकूण मंजूर जागा आहेत याबद्दलची विस्तारित माहिती या GR मध्ये आहे। तुम्ही GR जोडा आहे तो डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता। अशा पद्धतीने हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। एकूण 4445 कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठीचा सरळ सेवा भरतीचा यासाठीची जी जाहिरात आहे ही जाहिरात जून किंवा जुलैमध्ये जाहीर करून त्यानंतर त्याचे ऑनलाईन अर्ज घेऊन पुढची जी प्रोसेस आहे परीक्षेची त्याचबरोबर जे मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाईल। त्याबद्दलची विस्तारित माहितीसुद्धा तुम्हाला आमच्या या यूट्यूब चॅनलवर दिली जाईल। त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।